आज आमच्या गावात गणपतीवाल्यांनी गणेश फरतड्याचं व्याख्यान ठेवलं. त्यातली त्यात आज मुंबईमध्ये मराठ्याने आरक्षणाचा लढा जिंकला होता. त्यामुळे पोरांनी तोपाचे बॉक्स आणले भलता धिंगाणा घातला. पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर भावांनो रामराम, आरक्षणाचा लढा जिंकला म्हणून तोपाचा बॉक्स आणला भलता धिंगाणा घातला. त्यात हे पोरं गावात आले कीच गुलाल लाल करून टाकायचे. मरणाचा गुलाल आणला, सगळे पोरं लाल भडक करून टाकले. बरं तुम्ही मराठा असेल तर आपल्या मराठा बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यातली त्यात लगेच लयजिमचा डाव सुरू झाला. आता याला वाजता येत नव्हतं तरी आनंदाचे भरत वाजत होता. पोराचा काय एवढ्याने भागा ना, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट हलके लावले मरणाचा नाचत बसले. त्यात हा आमचा मित्र मरणाचा नाचला आणि हाडाचे काढ करून टाकले. आता इतका नाचलाय खरं, पण सकाळी उठता येत नाही याला. तेवढ्यात आपले व्याख्यानकार गणेश फरतडे आले. मरणाच्या तोफा वाजले आणि भारी स्वागत केलं. स्वागत करून मंडळाविषयी आलो तर लगेच त्यांचा सत्कार केला. बरं गणेश फरतडेचे व्हिडिओ कोण कोण पाहतोय त्यांनी कमेंट करा. बरं गणपतीची आरती घेतली आणि व्याख्यान सुरू केलं. सगळ्यांना मोफत आहे. जर शिक्षण सगळ्यांना घेण्याचा अधिकार आहे तर आमच्या मराठ्यांच्या पोरांनी नेमका काय गुन्हा केलाय? आणि हाच प्रश्न मनोज तरंगे पाटील तर विचारताना पाहायला मिळतात. मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदानावर 3-4 दिवस झालं उपाशी हा माणूस जाऊन बसलाय. कुणासाठी? आपल्या लेकरा बाळासाठी.